ह्या वाटीनी 2 वाट्या हरभऱ्याची डाळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून अर्धा तास झाकून ठेवली। झाकून ठेवताना सगळं पाणी काढून टाकलंय। पुरणासाठी डाळ शिजत ठेवणार आहे। ज्या वाटीने आपण हरभऱ्याची डाळ घेतली त्याच वाटीने 4 वाट्या पाणी, 2 वाट्या डाळ त्याला दुप्पट पाणी। 1 ते 1.5 चमचा तेल। तेल टाकल्यामुळे शिट्टीमधनं पाणी कमी बाहेर येतं। हळदीमुळे रंग छान येतो। माझ्या कुकरमध्ये 4 शिट्ट्या दिल्या की डाळ छान शिजते। डाळ छान शिजली आहे। पूर्ण निथळलेली शिजलेली डाळ काढून घेऊया। डाळीतलं जे पाणी आहे त्याला कट म्हणतात, त्याची तुम्ही आमटी करू शकता। 2 वाट्या डाळ होती त्याच वाटीनी 2 वाट्या गूळ, आणि गुळाला गोडी कमी असते म्हणून 4 टेबलस्पून साखर घेतलेली आहे। थोडीशी साखर का ऍड केली? कारण गुळाला गोडी कमी असते आणि आपण पुरणपोळी, कडबू, दिंड हे करतो तेव्हा त्याच्यावर एक लेयर येतो आणि पुरण आगोड झालं की पदार्थही आगोड लागतो, म्हणून थोडीशी साखर घातलेली आहे। आणि हे तुम्ही पण करा। गूळ, साखर मिक्स करूया। मीडियम फ्लेमवर पुरण शिजायला ठेवूया। गूळ जसा विरघळतोय तसं पातळसर होतंय, पण एक 5 ते 7 मिनिटांमध्ये पुरण परत घट्ट होईल। पुरण बऱ्यापैकी होत आलंय। वेलदोडा पूड, जायफळ पूड आणि केशर आपण ऍड करूयात। पुरण होत आलं की व्यवस्थित ढवळायचंय सतत, नाहीतर पुरण खाली लागेल। पुरण अप्रतिम दिसतंय आणि घमघमाट पण येतोय। साईडनी पुरण कोरडं व्हायला लागलं आणि उलटनं उभं राहिलं की पुरण तयार। असा फोटो तुम्हाला मला पाठवायचा आहे, वाट बघतीये। गरम असतानाच पुरण यंत्रातनं काढायचंय। पुरणपोळीसाठी मऊसर पुरण तयार। एन्जॉय।